जालना गोंदी गांजा पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला. गांजा शेतीवर पोलिसांचा छापा. 10,64,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्टार सह्याद्री न्यूजमध्ये आपले स्वागत. संपादक गोविंद पाटील बदर. गोंदी पोलिसांनी अलीकडे एका शेतातील गांजाच्या शेतीवर छापा टाकून 10,64,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अवैध गांजा शेतीवर तसेच गुंगीकारक द्रव्यांच्या विक्रीवर पोलिसांच्या निरंतर प्रयत्नाचा एक भाग आहे. गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी अवैध गांजा शेती आणि गुंगीकारक द्रव्याच्या विक्रीवर कारवाई सुरू केली आहे. हे प्रयत्न जालनाच्या परिक्षेत्राच्या विशेष पोलीस उपनिरीक्षकासह जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. अवैध व्यवसाय विरोधी या मोहिमेच्या अंतर्गत जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आणि कारवाई करण्यात येत आहे. या छाप्यात घराजवळ गांजाची झाडे आढळून आली. 14 किलो गांजा ज्याची किंमत 10,64,800 रुपये आहे. या कारवाईत संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी पोलिसांनी गुप्त माहिती संकलित केली आणि नियोजित पद्धतीने छापा टाकला. अवैध गांजा शेती आणि गुंगीकारक द्रव्यांच्या विक्रीवर अशा दुष्परिणामांना रोखण्यासाठी जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर सोबत पोलीस कॉन्स्टेबल शेखरुद्दीन सिद्दीकी असे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक विना नंबरची मोटरसायकल मिळून आली. त्या अनुषंगाने सदर मोटरसायकल बाबत अशोक गाडेकर यांच्याकडे मोटरसायकलचे कागदपत्र नव्हते. त्यात त्यांनी मोटरसायकल ही गोंदी तांडा येथील प्रभाकर गंगाराम पवार या सराईत गुन्हेगाराकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यामुळे प्रभाकर गंगाराम पवार यास ताब्यात घेऊन मोटरसायकल बाबत चौकशी करणे कामी पोलीस उपनिरीक्षक किरण हावले, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे, पोलीस नाईक चरणसिंग बमनावत, पोलीस असे गोंदी तांडा येथे पोलीस उपनिरीक्षक किरण हावले यांची खासगी गाडी क्रमांक MS-25 BA 2226 यामध्ये गोंदी तांडा येथे गेले होते. सदर आरोपीस गोंदी तांडा येथे चौकशी कामी सोबत येण्याबाबत सांगितले. प्रभाकर गंगाराम पवार, त्यांचे नातेवाईक सुरेखा विलास शिंदे, सपना पवन शिंदे, लक्ष्मी महादेव पवार, कैलास राठोड, जाया उर्फ रुपाली पवार व एक अनोळखी व्यक्तीने जमा जमिला. त्यात प्रभाकर पवार याने पोलीस कॉन्स्टेबल सिद्दीकी यांना ठार मारण्याचे उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड मारला. त्यात तो दगड हातावर लागला व सर्वांनी मिळून दगड फेकून मारहाण केली. त्यात पोलीस कॉन्स्टेबल सिद्दीकी व पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे हे जखमी झाले. तसेच पोलीस उपनिरीक्षक किरण हावले यांची खासगी कार क्रमांक MS-25 BA 2226 हिची तोडफोड केली होती. त्यावरून त्यांच्यावर पोलीस कॉन्स्टेबल गोंदी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील अटक आरोपी यांच्याकडे गांजा लागवडीचा व विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने त्यांच्याजवळ गांजा सापडू नये म्हणून त्यांनी पोलिसावर हल्ला केला होता, अशी माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी त्यांच्या घरी छापा मारला. त्या ठिकाणी गांजाची झाडे मिळून आली. त्यात पोलिसांनी आरोपी गंगाराम सावळा पवार यास अटक केली असून पोलिसांनी एकूण 14 किलो 3,64,800 रुपयांचा गांजा जप्त केला. त्यात आरोपी नामे गंगाराम सावळा पवार, वकिला उर्फ विलास बाबूराव शिंदे, प्रभाकर गंगाराम पवार, सुरेखा विलास शिंदे, सपना पवन शिंदे, लक्ष्मी महादेव पवार, कैलास राठोड, जाया उर्फ रुपाली प्रभाकर पवार व त्यांचे इतर नातेवाईक मिळून हे त्यांच्या राहत्या घराजवळ त्याची जिल्ह्यात व परजिल्ह्यात विक्री करत असल्याची माहिती मिळाली असून आरोपितांच्या पोलीस कस्टडी घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी गुन्ह्याचा अधिक तपास करून पोलीस कस्टडीमधील आरोपी गंगाराम पवार यांच्याकडे सखोल तपास करून आरोपी गांजा विक्री करण्यासाठी वापरत असलेला एक स्कॉर्पिओ वाहन व 2 दुचाकी 7 लाख असे एकूण 10,64,800 रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला आहे व इतर आरोपींच्या पोलीस पथके शोध घेत आहे. सदर आरोपीवर राज्यात व परराज्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन येथे चोरी, घरफोडीचे व दरोड्याचे गुन्हे असून त्यांचा शोध घेणे कामी गोंदी पोलीस स्टेशन येथील 4 पथके शोध. सदरची कामगिरी ही महाराष्ट्र पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपानी साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक किरण हावले, पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने,
सोफप नेवेश्वर कंटुले, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे, संतोष डोईफोडे, पोलीस नाईक चरणसिंग बमनावत, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप हवाले, दीपक भोजने, शाकिरोद्दीन सिद्दीकी, पोका बाळासाहेब मंडलिक, सुरेश राठोड, अंकुश पठाडे, नवनाथ राऊत, सचिन साळवे, पोहको गणेश मुंडे, सर्व महिला पोलीस कॉन्स्टेबल मुसळे सर्व पोलीस ठाणे गोंदी यांनी केली असून सदर गुन्ह्याच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर हे करीत आहे. एस खांडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे गोंदी.